नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे वर्ग 10वा विज्ञान 2 प्रथम प्रकरण हेरिडिटी अँड इव्होल्यूशनमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलोकेशन आणि ट्रान्सलेशन या भागातील कॅन यू टेल यामधील दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर तपासून बघूया. आपण गूगल लेन्सच्या साहाय्याने सर्च करून राहिलेलो आहे. प्रश्न आहे, एक्सप्लेन द मीनिंग ऑफ जेनेटिक डिसऑर्डर्स अँड गिव्ह नेम्स ऑफ सम डिसऑर्डर्स. तर जेनेटिक डिसऑर्डर म्हणजे काय, त्यांची नावे सांगा. तर आपण या ठिकाणी आधी काही इमेजेस बघू. आपल्या विषयाशी संबंधित इमेजेस काही दिसतात का ते बघू. ह्यूमन जेनेटिक डिसऑर्डर्स. ह्यूमन जेनेटिक डिसऑर्डर्स लीडिंग कॉज ऑफ डेथ फ्रॉम ॲन अवेअरनेस पर्स्पेक्टिव्ह. म्हणजे जेनेटिक डिसऑर्डर्स मृत्यूला सुद्धा कारणीभूत ठरू शकते. आपल्याला अवेअरनेस असलं पाहिजे. या इमेजमध्ये बघा, जेनेटिक डिसऑर्डर्स कॅन फॉलो द पॅटर्न ऑफ ऑटोसोमल डॉमिनंट सच ॲज हंटिंग्टन डिसीज. हंटिंग्टन्स डिसीज हा एक जेनेटिक डिसऑर्डर आहे. त्यानंतर सिस्टिक फायब्रोसिस, सिकल सेल ॲनिमिया, फिनिल कीटोन्युरिया, टे शॅक डिसीज या प्रकारचे सुद्धा आजार. यामध्ये दोन प्रकारचे आजार दिसते बघा, ऑटोसोमल डॉमिनंट आणि ऑटोसोमल रिसेसिव्ह. त्यानंतर डुप्लिकेशन, नॉन डिसजंक्शन सच ॲज डाऊन सिंड्रोम, ट्रायझोमी 21. डाऊन सिंड्रोम इज ट्रायझोमी 21. टर्नर सिंड्रोम इज XO. Klinefelter syndrome is XXY. Detect deletion such as triaduchage. Deletion is chromosome 5. Inversion, X-linked recessive such as hemophilia A. Red-green color blindness. Translocation. तर या इमेजमधून आपल्याला काही माहिती मिळाली, काही रोगांची नावे मिळाली आणि सोबत काही जेनेटिक शास्त्रातले असे शब्द की ज्याला अजून आपण पूर्णतः जाणून घेतले नाही, असे काही शब्दसुद्धा मिळाले. तर यामध्ये आपल्याला सिकल सेल ॲनिमिया, त्यानंतर डाऊन सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम, हिमोफिलिया ज्यामध्ये रक्त गोठत नाही, म्हणजे एखाद्याला सुई जरी टोचली त्याचं रक्त वाहत राहतं आणि जर आपण बाहेरून गोठवले नाही त्याचा मृत्यू होऊ शकतो. कलर ब्लाइंडनेस म्हणजे रात आंधळेपणा, ज्याला रंग आंधळेपणा, ज्याला रंगाची ओळख नाही, हिरवा किंवा लाल रंग यांची ओळख त्याला करता येत नाही. तर ज्या प्रकारे आपण
ड्रायव्हिंग लायसन्स काढताना ही टेस्ट करतो आपण. तर असे काही आजार जन्मतः जे आपण जेनेटिक डिसऑर्डर्स ज्याला आपण म्हणतो, अनुवांशिक विकार, आणि त्याचाच आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर आपण इमेजेसवरती बघितलं इमेजेस बघितल्या. आता आपण पुन्हा वेबसाईटवरती जाऊ. इथे जेनेटिक डिसऑर्डर विकिपीडिया. अ जेनेटिक डिसऑर्डर is a health problem caused by one or more abnormalities in the genome. म्हणजे जेनेटिक डिसऑर्डर हा एक हेल्थ प्रॉब्लेम आहे. आणि कशामुळे होतो तर जीनोम म्हणजे आपलं जे जीन आहे, जनुक, म्हणजे आपल्या शरीरात पेशीमध्ये असलेल्या केंद्रकामध्ये जे रंगद्रव्याचे जाळे असते, क्रोमॅटिन फायबर, त्यापासून वेळोवेळी गरजेनुसार गुणसूत्रे तयार होतात. तर शेवटी हे बनलेले असतात DNA-चे. तर DNA-च्या रेणूची लक्षावधी DNA-चे रेणू एकत्र येऊन क्रोमोझोम बनतात. तर तेव्हा त्या DNA रेणूंची जी साखळी असते, तर विशिष्ट कार्य करण्यासाठी त्या DNA रेणूची विशिष्ट साखळी किंवा खंड उपयोगात येत असतो. त्याचं विशिष्ट कार्य ठरलेलं असते. तर त्या खंडांना DNA-च्या साखळीपासून बनलेल्या गुणसूत्राच्या म्हणजे क्रोमोझोमच्या खंडांना आपण जनुक म्हणजे जीन म्हणतो इंग्रजीमध्ये, जीन. तर या जीनमध्ये जर काही बदल झाला, ॲबनॉर्मॅलिटीज म्हणजे असामान्य असा बदल, नॉर्मल असणे म्हणजे नेहमीप्रमाणे सामान्य असणे, परंतु ॲबनॉर्मॅलिटी त्याचे कार्य सामान्य राहिलं नाही, कारण त्याच्यामध्ये बदल झाला काही, म्हणून त्याला म्हणतो आपण ॲबनॉर्मॅलिटी. तर अशा प्रकारे ॲबनॉर्मॅलिटी तयार होते तेव्हा त्याला आपण जेनेटिक डिसऑर्डर असे म्हणतो. इट कॅन बी कॉज्ड बाय अ म्युटेशन इन अ सिंगल जीन. मोनोजेनिक. आता मोनोजेनिक म्हणजे काय की एकाच जीनमध्ये म्युटेशन झालं, म्हणजे म्युटेशन म्हणजे तो ॲबनॉर्मल असा बदल झाला, तर त्याला म्हणायचं मोनोजेनिक म्युटेशन. आर मल्टिपल जीन्स म्हणजे पॉलिजेनिक. जर समजा एकापेक्षा जास्त जीन्समध्ये म्युटेशन घडून आले तर त्याला काय म्हणायचं, पॉलिजेनिक म्युटेशन. आर बाय एक क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी. तर कधीकधी एखाद्या जीनमध्ये नाही तर क्रोमोझोममध्येच पूर्ण गुणसूत्रामध्ये ॲबनॉर्मॅलिटी असते. जसं मानवी शरीरात 23 जोड्या म्हणजे 46 गुणसूत्रे असतात, परंतु जेव्हा 21व्या जोडीमध्ये 2 गुणसूत्राच्या ऐवजी 3 गुणसूत्रे असतात, एक गुणसूत्र जास्त असते, असं जेव्हा चुकून होते तेव्हा डाऊन सिंड्रोम म्हणजे ज्याला आपण मतिमंदता वगैरे म्हणतो, अशा प्रकारचा डिसऑर्डर किंवा विकार तयार होतो. तर याला म्हणतात क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी. तिथे एखाद्या जनुकामध्ये नाही तर संपूर्ण क्रोमोझोममध्येच काहीतरी ॲबनॉर्मॅलिटी आहे. Although polygenic disorders are the most common, in the term is mostly used when discussing disorders with a single genetic cause, either in a gene or chromosome. Although polygenic disorders are the most common, the term is mostly used when discussing disorder with a single genetic cause, either in a gene or chromosome. तर पॉलिजेनिक डिसऑर्डर हे जास्त कॉमन आहे आणि या टर्मचा आपण यूज या जेनेटिक डिसऑर्डर्सचं डिस्कशन करताना करत असतो. तर
जीनमध्ये किंवा क्रोमोझोममध्ये जेव्हा म्युटेशन होते तर ते बहुधा पॉलिजेनिक डिसऑर्डर होते. द म्युटेशन रिस्पॉन्सिबल कॅन ऑकर स्पॉन्टेनियसली बिफोर एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट. म्हणजे आईच्या गर्भामध्ये आपली निर्मिती सुरू व्हायच्या आधीच हा आजार आलेला असतो. और इट कॅन बी इनहेरिटेड फ्रॉम टू पेरेंट्स हू आर कॅरीज ऑफ ए फॉल्टी जीन. आता दोन माता पित्यापैकी कोणाच तरी कडे असा हा दोष असलेला जीन असतो आणि त्याच्यातून हा विकार येतो. जसं आपण सिकल सेलमध्ये बघतो की आपण सिकल सेल जर समजा $SS कुणाला असेल तर आपण म्हणतो की त्यांनी लग्न करून. तर अशा प्रकारचे आजार माता पित्याच्या जीन्सपैकी एकाच्या जीन्समध्ये जर दोष असले तर ते दुसऱ्या पिढीमध्ये जाऊ शकतात आणि कधीकधी ते फक्त कॅरियर असतात. म्हणजे एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत ते वाहून येतात पण त्यांना आजार होत नाही. तर फ्रॉम ए पार्टनर विथ द डिसऑर्डर ऑटोझोमल डॉमिनंट इनहेरिटन्स, ऑटोझोमल रेसेसिव्ह इनहेरिटन्स. म्हणजे बघा यामध्ये ऑटोझोमल रेसेसिव्ह आणि ऑटोझोमल डॉमिनंट ह्या दोन गोष्टींचा आपल्याला बोध होत आहे. काय होतं, इट कॅन बी इनहेरिटेड फ्रॉम टू पेरेंट्स हू आर कॅरियर्स ऑफ ए फुली जीन. जर दोन्ही पॅरेंट कॅरियर आहे आणि दोन्ही पॅरेंट कॅरियर असल्यामुळे मुलांना अपत्यांना मात्र रोग झाला तर याला म्हणतात ऑटोझोमल रेसेसिव्ह इनहेरिटन्स. तर रेसेसिव्ह इनहेरिटन्स म्हणजे काय, त्या माता पित्यांना तर रोग नाही फक्त ते कॅरियर आहे. तर रेसेसिव्ह म्हणजे कमी प्रभावी. तर कमी प्रभावी जीन्सकडून हा रोग आलेला आहे, हा डिसऑर्डर आलेला आहे. तर त्याला म्हटलेलं आहे ऑटोझोमल रेसेसिव्ह इनहेरिटन्स. आर फ्रॉम अ पॅरेंट विथ द डिसऑर्डर. म्हणजे पॅरेंटला सुद्धा डिसऑर्डर आहे आणि त्यांच्याकडून आला. म्हणजे पॅरेंट जसं आपण SS म्हणतो सिकल सेल ॲनिमिया आणि एक सिंगल एस असतो AS. तर AS कॅरियर असतो आणि SS जो आहे तो डिसऑर्डर असलेला म्हणजे त्या पेरेंटला सुद्धा तो आजार असतो. तर जेव्हा पेरेंटला आजार आहे आणि मग तो मुलाला पण झाला तर त्याला ऑटोझोमल डॉमिनंट इनहेरिटन्स असं म्हणतात. तर सम डिसऑर्डर्स आर कॉज्ड बाय अ म्युटेशन ऑन द X chromosome and have X-linked inheritance. Very few disorders are inherited on the Y chromosome or mitochondrial DNA. तर क्रोमोझोमचे सुद्धा दोन जोड्या असतात X आणि Y. तर यामध्ये म्हटलेलं आहे की X क्रोमोझोम disorders are caused by mutation on the X chromosome and some disorders are caused by mutation on the X chromosome and have X-linked inheritance. Very few disorders are inherited on the Y chromosome. म्हणजे Y क्रोमोझोमवरती खूप कमी डिसऑर्डर्स आढळतात. म्हणजे Y लिंक्ड इनहेरिटन्स जे आहे डिसऑर्डर्सचं ते कमी आहे. तर या प्रकारे आपल्याला बरीचशी माहिती इथे मिळून राहिलेली आहे. देअर आर वेल ओव्हर 6,000 नोन जेनेटिक डिसऑर्डर्स. 6,000 असे विकार आहेत जेनेटिक डिसऑर्डर्स. अँड न्यू जेनेटिक डिसऑर्डर्स आर कॉन्स्टंटली बिंग डिस्क्राईब. आणि नवीन रोज येऊन राहिलेले आहे मेडिकल लिटरेचरमध्ये. अराउंड 1 in 50 people are affected by a known single gene disorder. 50 पैकी 1 हा बाधित असतो. While around 1 in 263 are affected by chromosomal disorder. तर सिंगल जीन डिसऑर्डरचं प्रमाण जास्त आहे हे लक्षात येतं. 50मध्ये 1 आणि क्रोमोझोमल डिसऑर्डरचं प्रमाण 263 लोकांमध्ये 1. Around 65% of people have some kind of health problem as a result of congenital genetic mutations.
65% लोकांना, म्हणजे 100पैकी 65 लोकांना या जेनेटिक म्युटेशन्समुळे काही ना काही प्रॉब्लेम आहे. ड्यू टू द significantly large number of genetic disorders, approximately 1 in 21 people are affected by genetic disorders classified as rare, usually defined as affecting less than 1 in 2000 people. Most genetic disorders are rare in themselves. म्हणजे जर 2000 पीपल्सपैकी एकाला जर होत असेल तर त्याला आपण म्हणायचं रेअर, आणि 21 लोकांमध्ये एक असेल तर त्याला आपण म्हणू की लार्ज नंबर ऑफ जेनेटिक डिसऑर्डर, सिग्निफिकंटली लार्ज. तर यामध्ये 2000 लोकांपैकी एकाला होणारे जे रोग आहे तर ते कसे आहे, रेअर. तर जास्तीत जास्त जे जेनेटिक डिसऑर्डर्स आहेत ते रेअरच आहे, ज्याच्यामुळे आपल्याला जास्त त्रास होईल असे जे डिसऑर्डर्स आहेत ते रेअर आहे. कॅन्सर्स आर कॉज बाय जेनेटिक म्युटेशन बट आर जनरली ओमिटेड वेन रेफरिंग टू जेनेटिक डिसऑर्डर्स. कॅन्सरसुद्धा जेनेटिक डिसऑर्डर, जेनेटिक म्युटेशनमुळे होतो, पण त्याला जेनेटिक डिसऑर्डर्समध्ये गृहीत धरलं जात नाही. सिन्स मोस्ट आर नॉट हेरिडिटरी थ्रू प्रेडिस्पोजिशन अँड कॅन्सर सिम्पटम्स एक्झिस्ट. तर कारण कॅन्सरचे बरेचसे प्रकार हेरिडिटरी नाही असं त्यांचं म्हणणं. तर या प्रकारे आता इथे सिंगल जीन डिसऑर्डर्स त्यांची लिस्ट दिलेली आहे. त्यानंतर त्यामध्ये 2 प्रकार आहे, ऑटोझोमल डॉमिनंट आणि ऑटोझोमल रेसेसिव्ह. तर त्यांचं प्रमाण दिलेलं आहे किती लोकांमध्ये हा कोणता रोग असतो. जसं समजा आपण सिकल सेल ॲनिमिया हा 6 ते 25 लोकांमध्ये एकाला आढळतो. तर काही जसं हा मार्फन सिंड्रोम 4000 लोकांमध्ये होता, आणि हंटिंग्टन्स डिसीज 15000मध्ये एकाला आहे, त्याचं प्रमाण कमी आहे. मायको पॉलिसॅकॅरायडोज हा 1 in 25,000, आणि लायझोझोमल ॲसिड लायपेज डेफिशियन्सी 1 in 40,000. ग्लायकोजन स्टोरेज डिसीज 1 in 50,000. तर काहीचे प्रमाण खूप कमी आहे, आणि त्यामध्ये सर्वात जास्त सिकल सेल आणि फॅमिलियल हायपर कोलेस्टेरॉलमिया फॅमिलियल हायपर कोलेस्टेरॉलमिया हा जो आजार आहे तो 500 लोकांमध्ये एक आजार आहे या लिस्टपैकी जर आपण बघितलं.